बीडमध्ये पावसाचा जोर कायम आहे। पावसामुळे जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। बिंदुसरा नदीला पूर आला असून हजारो हेक्टर शेती पिकांचं नुकसान झालंय, तर एनडीआरएफच्या पथकाकडून बचाव कार्य सुरू आहे। मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। यातच जालन्यातील अंबड तालुक्यातील भोकरवाडी शिवारांमधील शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे। सोयाबीनच्या शेतात गुडघाभर पाणी साचलंय। नुकसान भरपाई कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत। पैठणच्या नाथसागर धरणातून 90,000 पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, तर पैठण शहरासह तालुक्यात मध्यरात्री मुसळधार पाऊस झालाय। मराठवाड्यात अतिवृष्टीनं कहर केलंय। 5320 गावांमधील खरीपाच्या पिकांचा चिखल झालाय, तर एकाच दिवसात 75 मंडळात अतिवृष्टीनं थैमान घातलंय। नांदूर हवेली गावातील पुरात अडकलेल्या 60 वर्षीय व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलंय। बन्नू शेख पुराच्या पाण्यात एका झाडावर अडकून पडले होते, तर 35 जण घराच्या छतावर अडकले होते। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून पावसानं हाहाकार माजवलाय। यात पैठण, सोयगाव, कन्नड, वैजापूर या तालुक्यांमध्ये सर्वाधिक अतिवृष्टी झाली आहे। लवकरात लवकर पंचनामे करून मदत देण्यात येईल अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी दिली आहे। नागपूरमध्ये 6 जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 42,600 हेक्टर पिकांचं नुकसान झालंय। बाधित क्षेत्राचे पंचनामे करून प्रशासनाने 37 कोटी 70 लाख रुपये नुकसान भरपाई प्रस्ताव शासनाकडे पाठवले। त्यातील आतापर्यंत 13 कोटी 56 लाख रुपये मंजूर झाले असून सप्टेंबर महिन्याचे पंचनामे अद्याप सुरूच आहेत। नाशिकमध्ये रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे धरणांचा पाणीसाठा वाढलाय। नांदूर मध्यमेश्वर धरणातून सर्वाधिक 6000 क्युसेक विसर्ग सुरू असल्याची माहिती आहे। गंगापूर, दारणा, भावलीसह इतरही काही धरणांतून विसर्ग सुरू आहे। हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। भोगावती नदीतून सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय। बीडच्या माजलगावात मुसळधार पाऊस सुरू आहे। यातच सिंदफणा नदीच्या पाण्यानं चिंचोली गावाला वेढा घातलाय। यामुळे गर्भवतीला दवाखान्यात दाखल करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकानं धाव घेतली आहे। वसमतमधील अनेक गावात पावसामुळे ओढे तुडुंब भरून वाहत आहेत, तर 200 पेक्षा जास्त हेक्टर जमिनीवर सध्या पाणीच पाणी आहे। त्यामुळे संपूर्ण पीक पाण्याखाली गेलंय।